कॅप्टन, टीम इंडियाचा कॅप्टन, प्लेअर ऑफ द टुर्नामेंट, नॉकआउट्समध्ये ज्यांनी टीम इंडियाला एवढं चांगलं खेळून दिलं, सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन हे दोन प्रमुख नावं टीम मधून गायब आहेत. गौतम गंभीर आपले जे कोच आहेत टीम इंडियाचे, त्यांनी म्हटलं की टीम इंडियाच्या ॲटलिस्ट T20 सेटअपला तरी रिसेटची गरज आहे. खरंच टीमला रिसेटची गरज होती का? तुमच्याकडे बाकी प्लेअर पण होते कॅप्टन बनण्यासारखे, पण ठीक आहे, तुम्ही श्रेयस अय्यरला आणलं आणि डायरेक्ट कॅप्टन्सी सोपवली. श्रेयस अय्यर प्रयत्न करतोय, पण वाईट त्याची अशी वेळ चालू आहे की टीम इंडिया मेन्स क्रिकेट टीमचं जे काही चालू आहे, आयर्लंडला गेली, पहिल्यांदा टीम इंडिया आयर्लंडकडून एक मॅच हरली आहे, व्हाईट वॉश झाली. इंग्लंड दौऱ्यावरती गेली तेव्हाही एक मॅच अजून जिंकलेली नाहीये. वर्ल्ड चॅम्पियन साईड आणि ती आता एवढ्या खाली गेली आहे. अशी काय गरज होती एवढ्या टीम मध्ये बदल करण्याची? तुला काय वाटतं? मला वाटलं कर्स ऑफ अहमदाबाद स्टेडियम. का असं का? अहमदाबादचा संबंध काय याच्यात? जोफ्रा आर्चरला असं विचारलं होतं की सूर्यवंशीला आउट कसं करायचं हे तू सांगशील का? तर तो तेव्हा बोलला होता की मला माहितीये, पण मी ते नंतर सांगेल. आणि त्यांनी आता जे काही सिरीज झाली इंग्लंड विरुद्ध 3 मॅचेस जे काही खेळलाय त्याच्यामध्ये दाखवून दिलंय की वैभव सूर्यवंशीला आउट कसं करायचं. तर आपण कुठेतरी एक मोठ्या सुपरस्टार क्रिकेटरला मिस करू शकतो. त्याला लवकर आणलं मी इंटरनॅशनल सर्किटमध्ये. लवकर आणलं त्याचा काय एवढा इश्यू नाहीये, पण जसं की 2023च्या वर्ल्ड कपचा आपण खूप तारीफ करतो, तेव्हा आपल्याला लेफ्ट हँडेडची गरज होती आणि आता अशी पूर्णच उलटी परिस्थिती झाली की आपल्याकडे राईट हँडेड बॅट्समन नाहीये. आणि असं नाही की आपल्याकडे ऑप्शन्स नाहीयेत, बरेच चांगले ऑप्शन्स आहेत. इकडून उचला तिकडे टाका, तिकडून उचला इकडे करा, हे स्वॅप ते स्वॅप जे चालू आहे. तुला काय वाटतं त्याच्याबद्दल? पॅनिक सिच्युएशन कशी झाली आता, अख्ख्या दुनियाकडे टीम कशी खेळते, कोणता प्लेअर कसा खेळतो, हा प्रत्येकाचा डेटा त्यांच्याजवळ आहे. मे बी गौतम गंभीरच्या हे मानत असेल की